मध्य प्रदेशच्या उमराठीतून आंदेकर टोळीने खरेदी केल्यात 15 पिस्तूल। पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यातील काही पिस्तूल जप्त करण्यात आलेत। आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरलाही आरोपी करणार आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात उमराठी गावात जाऊन पिस्तूल बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली होती। यात 7 जणांना अटक करण्यात आली होती आणि बराच मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? आपण पाहतो नीलम, गेल्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेशच्या उमराठी गावात जाऊन पुणे पोलिसांनी तिथं जे पिस्तूल बनवण्याचे कारखाने आहेत, गावागावात घराघरात ते पिस्तूल बनवल्या जातात, तिथं धाड टाकलेली होती आणि जवळपास 7 जणांना आता अटक केलेली आहे। पण या उमराठी गावाचं पुणे कनेक्शन हे समोर आलेलं आहे, कारण आतापर्यंत महाराष्ट्रात या उमराठी गावातून जवळपास 1000 पिस्तूल या देण्यात आलेल्या आहेत। आणि धक्कादायक म्हणजे पुण्यातल्या बंडू आंदेकर टोळीने देखील गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 15 पिस्तूल याच उमराठी गावामधून खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। पोलिसांनी यातील काही पिस्तूल या जप्त केलेल्या आहेत, आणखी काही पिस्तूल जप्त करायचे आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे बंडू आंदेकर जो या टोळीचा प्रमुख आहे, त्याला सुद्धा आता विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये जो आर्म ऍक्ट खाली जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहआरोपी करणार आहेत। त्याच्यामुळे या उमराठी गावामधनं जे पिस्तूल पोलिसांनी जप्त केलेले होते किंवा जिथं जो कारखान्यातून हे पिस्तूल बनवले जातात त्याचं कनेक्शन हे समोर आलेलं आहे आणि आणखी काही सुद्धा माहिती समोर आल्याची माहिती आहे। मात्र त्यामुळे बंडू आंदेकर याच्या अडचणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, कारण की उमराठी गावातून या आंदेकर टोळीने 1-2 नव्हे तर तब्बल 15 पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।